केलेली नाहीये. एक शिक्षक वर्गांना हे पावलं उचलण्यास आम्हालाही कठोरता वाटते की कुठेतरी आम्ही नियमाचं बंधन करायला पाहिजे. परंतु 10 महिन्याची तळमळ ही आहे सर की आज मुलाचं दूध घ्यायला पैसा नाहीये, वडिलाला दवाखान्यात पैसा न्यायला तयार नाही आहे. म्हणून हे मायबाप सरकारचं आम्हाला म्हणजे नाहीच आहे इच्छा, तरी सुद्धा आज ही तिरडी काढलेली आहे. उद्या इथं मेलेच्या नंतर शिक्षकांची दयनीय अवस्था मान्य होणार आहेत का? उद्या जर 2-4 मेली इथे की परिस्थितीने कंटाळून कुठे गाडी ठोकली तेव्हा त्यांचे पगार होणार आहेत का? किंवा अजून काही परिस्थितीने आज इथं दहन करण्याच्या पलीकडे या शिक्षकांकडे कुठेही मार्ग नाही, तर इथं 1-2 मेले तेव्हाच मान्य होणार आहे का? कारण संविधानाने जर मान्य केलेलं आहे का न्यायालयीन आदेश अंतरिम आहे, तरी सुद्धा अधिकारी वर्ग त्याचा टाळाटाळ का करत आहे? आम्ही शिक्षण मंत्र्याची सुद्धा भेट घेतलेली आहे, भरपूरशा आमदारांची भेट घेतलेली आहे, तरी त्या प्रश्नावर उत्तर द्यायला कोणीही सक्षम नाही. मग विचारायचं कुणाला? हे आमचे प्रश्न आहे सर. आणि 10 महिन्यापासून रखडलेलं वेतन आहे, वेतन सुरू करावी एवढीच विनंती आहे, बाकी काही नाही. सरकार करने वाली है. सरकार कौन सी बैठी है यहाँ पर? बीजेपी सरकार. तो बीजेपी सरकार बैठी है. हम विरोध में हैं. हम इनका प्रश्न वहाँ पर करेंगे, क्योंकि ये शालार्थ शिक्षण संघर्ष समिति है. इन्होंने इनके जैसे अभी 632 शिक्षक है, उनके लिए हम मांगे रखेंगे और कल ही उनको हम आज ही नोटिस देंगे कि कल उनका वहाँ पर डायस पे इनका प्रश्न रखेंगे और जो भी है वो मांगे हमने पूरी करने की कोशिश करेंगे. साहेब, इथं 3 दिवसापासून गर्भवती स्त्री पण आंदोलनाला बसलेले आहे. जर त्यांच्या प्रकृतीला जर काही कमी जास्त झालं तर त्याच्यावर जबाबदार कोण राहणार? सरकार. सर 2 महिने सरकार मायबाप बसली आहे. ते शिक्षक नाही तर आता बघितलं ना आपण, आता जे शिक्षक आहे रेग्युलर शिक्षक आहे त्यांच्यावरती कोणती परीक्षा लागली त्यांनी? TET. आता TET त्यांना लावू शकते तर आपल्यासारख्या लोकांना काय करू शकते ते? हा खूप गंभीर प्रश्न आहे. जे रेग्युलर शिक्षक आहे त्यांना आता किती 11 महिने 10 महिन्यापासून पगार दिलेला नाही आहे. आणि तो पगार देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जरूर या ठिकाणी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं उद्या सकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे येत आहे, त्यांनासुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार आणि आपल्या प्रश्नाच्या संदर्भात वाचा फोडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या अधिवेशनात आपला प्रश्न मांडणार. कारण हे शिक्षक आपले शिक्षक आहेत, मुलांच्या भवितव्यासाठी आहे सगळे. आज या ठिकाणी मला मुलांचे फोन आले की माझ्या शाळेत शिक्षक नाही. आमच्या जवळपास वनी विभागात 60 शिक्षक, ते तुमचे कोणते म्हणते ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, आणि 300 शिक्षक कमी आहे. जवळपास 60 शिक्षक शाळा ज्या अशा आहे विना शून्य शिक्षकीय शाळा आहे, आणि अशा शाळांना शिक्षक मिळाला पाहिजे हे आमची मागणी आहे. मी आज प्रेस नोट केली आणि प्रेस समोरसुद्धा बोललो की आम्हाला शिक्षण विभागातर्फे, कारण हे मूलभूत गरजा आहे, ज्या शिक्षणाच्या सोयी आहे ह्या सरकारने केल्याच पाहिजे. कारण त्यांचं मॅन्डेटरी आहे. शिक्षण असो, आरोग्य असो, की रस्ते असो, बांधकाम असो, या सर्व गोष्टी करायचं काम हे सरकारचं आहे आणि ते केलं पाहिजे. बसाची वेळ आली नाही पाहिजे आपल्याला. आता 10-11 महिन्यापासून तुम्हाला पगार मिळत नाही, ही शोकांतिका आहे सरकारची, आणि हा प्रश्न आम्ही मांडायचा जरूर पूर्ण प्रयत्न करू. हे 7 दिवसाचं अधिवेशन आहे. या 7 दिवसाच्या अधिवेशनात त्यांनी आम्हाला विरोधकांना बोलण्याची संधी दिली नाही. पुष्कळशा आम्ही सगळे प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडलेले आहे, आणि तो प्रश्न आम्ही सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अधिवेशन काळात या प्रश्नाच्या संदर्भात आणि आपल्यापर्यंत शिक्षण मंत्री कसे येतील आणि आपला प्रश्न कसा समजून घेतील हा सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. साहेब, एकीकडे बोललं जातं की प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत डिजिटल भारतकडे चालला आहे, आणि एकीकडे शिक्षकांचा पगार होऊन नाही राहिलेला आणि जिल्हा परिषद शाळेंचे एवढे दयनीय अवस्था, त्यावर तुमचे काय मत? अरे, डिजिटल शाळा करायची, मुलांसाठी करायची, ठीक आहे, पण त्याच्यासाठी शिक्षक तर लागतील ना. आमची डिमांड आहे की तुम्ही शिक्षक द्या पहिले, आणि जे शिक्षक रेग्युलर आहे त्यांना रेग्युलर करा. आता 10-11 महिन्यापासून त्यांचे पगार होत नसेल तर शिक्षक करतील काय? आता सांगितलं की आता एक गर्भवती महिला या ठिकाणी बसलेली आहे. किती शोकांतिका आहे या सरकारची की त्यांनी हे लक्ष घातलं पाहिजे पहिले तर. आणि इतक्या दिवसापासून आज 3रा दिवस आहे अधिवेशनाचा, आणि 3ऱ्या दिवसातही आपल्याला कोणीही मंत्री येऊन भेटला नाही. फार शोकांतिका आहे. आम्ही त्यांना
भाग पाडू की आपल्यापर्यंत या ठिकाणी आले पाहिजे आणि आपल्या सगळ्या समस्या कशा सोडतील हा प्रयत्न या ठिकाणी आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आम्ही उद्या उद्धव साहेब येणार आहे त्यांच्यासमोर सुद्धा हे सगळे प्रश्न मांडू.